पंचनामा प्रभागाचा कौल मतदारांचा या सिरीज मध्ये आज आपण पाहणार आहोत सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका। तशा एकेकाळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभावाखाली असणाऱ्या सांगली मिरज कुपवाड महापालिकेत मागील निवडणुकीत भाजपनं चंद्रकांत पाटलांच्या नेतृत्वाखाली बहुमत मिळवलं होतं। मात्र निम्म्याहून अधिक जागा मिळवून देखील भाजप या महानगरपालिकेत महापौर पद मिळवू शकली नव्हती। ऐकायला अजब वाटते ना, पण होय तसंच झालं होतं। पूर्ण बहुमत मिळवून देखील भाजप महापौर पदापासून दूर राहिली होती। नक्की असं काय झालं होतं? नक्की कोणी खेळ पलटवला होता? किंगमेकर ठरूनही चंद्रकांत पाटलांच्या ताब्यातून कोणी महापालिका हिसकावून घेतली होती? यंदाच्या महापालिका निवडणुकीत पक्षीय स्थिती काय आहे? कोणाचं पारडं जड आहे? जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी शशिकांत हिवरकर आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी। 9 फेब्रुवारी 1998 रोजी स्थापन झालेली सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका मागील महापालिका निवडणुकीत लक्षवेधी ठरलेली। कारण बहुमत मिळवून देखील भाजपच्या हातातोंडाशी आलेला घास राष्ट्रवादीने हिसकावून घेतला होता। मागील निवडणुकीत 78 पैकी तब्बल 41 जागा भाजपनं जिंकल्या होत्या। काँग्रेसनं 19 तर राष्ट्रवादीनं 15 जागा जिंकल्या होत्या। आपसुकच महापौरपदी भाजपचा दावा होता। यासाठी भाजपकडून धीरज सूर्यवंशी महापौरपदी उभे होते, तर राष्ट्रवादीकडून दिग्विजय सूर्यवंशी उभे होते। सांगली हे तसं पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयंत पाटील यांचं होम पिच, तिथंच भाजपचे चंद्रकांत पाटील यांचं देखील, काँग्रेसचे विश्वजित कदम, विशाल पाटील, माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील हे देखील सांगलीचेच। त्यामुळे एकेकाळी रूढ अर्थानं सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता। जयंत पाटील यांच्यामुळे या भागात राष्ट्रवादीचा प्रभाव देखील वाढला। त्यामुळे सांगली महापालिकेत भाजपनं बहुमत मिळवल्यावर जयंत पाटील यांच्यासह काँग्रेस पक्षाची प्रतिष्ठा देखील पणाला लागली होती। त्यामुळे ऐन महापौर निवडणुकीच्या वेळी जयंत पाटील यांनी फासे पलटावले। त्यांनी भाजपच्या 5 नगरसेवकांना फोडत काँग्रेस राष्ट्रवादीच्या बाजूने मतदान करण्यासाठी तयार केलं। परिणामी बहुमत मिळवून देखील भाजपचे धीरज सूर्यवंशी यांचा पराभव झाला होता, तर काँग्रेस राष्ट्रवादीचे दिग्विजय सूर्यवंशी विजयी झाले होते। मात्र गेल्या निवडणुकीनंतर आजपर्यंत बऱ्याच गोष्टी बदलल्यात। राष्ट्रवादीमध्ये 2 गट झालेत, शिवसेनेत देखील 2 गट झालेत। राष्ट्रवादीचा अजित पवार गट आणि शिवसेनेतील शिंदे गट भाजप सोबत आहेत। त्यामुळे कुठे ना कुठे या गोष्टी भाजप आणि एकंदरच युतीच्या फेवरमध्ये आहेत। सांगली महापालिका युती एकत्र लढण्यासाठी प्रयत्नशील आहे। त्यासाठी भाजपच्या वतीनं पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे आणि प्रदेश उपाध्यक्ष तथा निवडणूक प्रमुख शेखर इनामदार यांच्याकडे समन्वयक म्हणून जबाबदारी दिली आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे आमदार इद्रिस नायकवडी, शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक पद्माकर जगदाळे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांकडे, तर शिवसेनेच्या शिंदे गटाकडून सुहास बाबर हे जागा वाटपात चर्चा करतील। यावेळी युतीतर्फे उमेदवारांसाठी निवडणूक लढवणं आणि जिंकून येणं हे आव्हान नंतर असेल। त्या अगोदर निवडणुकीत तिकीट मिळवणं हे मोठं आव्हान त्यांच्या पुढे असेल। कारण भाजपकडून जवळपास 500हून अधिक उमेदवार नगरसेवक पदासाठी इच्छुक आहेत आणि काहीसे तितकेच हे राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि शिवसेनेच्या शिंदे गटाकडून देखील आहेत। त्यामुळे पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागणार आहे। जर हे तीनही पक्ष एकत्र लढले तर महायुती म्हणून ते फायद्याचे ठरेल, पण जर निवडणुकीच्या रिंगणात ते एकत्र सामोरे गेले तर, कारण अखेरच्या टप्प्यात जागा वाटपावरून राष्ट्रवादीच्या अजित पवारांनी भाजपनं निवडणूक लढवताना युती म्हणून लढवावी, अन्यथा आम्ही स्वतंत्र लढू असं म्हटलंय। तिथंच शिंदे सेनेचे शंभूराजे देसाई यांनी देखील जर सन्मानाने वागणूक आणि जागा मिळाल्या तर एकत्र लढू, अन्यथा स्वतंत्र लढू असा इशारा दिलाय। मागच्या निवडणुकीत कमी संख्याबळ असून देखील सत्ता मिळवलेल्या काँग्रेससाठी ही निवडणूक मात्र खडतर ठरण्याची शक्यता आहे। कारण काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गेल्या काही कालावधीत पक्ष सोडल्याचा फटका काँग्रेसला बसू शकतो। माजी महापौर, उपमहापौर अशा पदांवर राहिलेल्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केलाय। याचा मोठा फटका काँग्रेसला बसू शकतो। यासोबतच स्थानिक काँग्रेस नेतृत्वानं केलेल्या दिरंगाईचा प्रभाव देखील या निवडणुकीत दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही। काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या अट्टहासामुळे सांगली शहर काँग्रेस अध्यक्षपद देखील बराच काळ रिक्त होतं।
काँग्रेस सोबतच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकरता ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. मागील निवडणुकीत भाजपच्या तोंडातून विजयाचा घास हिसकावून आणणारे जयंत पाटील यांचाही या निवडणुकीत कस लागणार आहे. कारण मागच्या निवडणुकीसारखी राजकीय परिस्थिती आता राहिली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा 2 गटात लढतोय, ज्याचा थेट परिणाम संख्याबळावर होऊ शकतो. त्या दिवसेंदिवस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अथवा काँग्रेसमधून राष्ट्रवादीच्याच अजित पवार गटात जाणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या वाढतीये. जर जुने, अनुभवी आणि पद भूषवलेले कार्यकर्ते ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्ष सोडून जात असतील तर त्याचा फटका निवडणुकीत बसू शकतो. राजकारणासोबतच महापालिकेसमोर प्रशासकीय संस्था म्हणूनही काही आव्हाने आहेत, ज्यावर कायमस्वरूपी तोडगा निघावा ही सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे. महानगरपालिकेसमोर सर्वसाधारण आव्हानांसोबतच एक मोठं आव्हान आहे, ते म्हणजे कृष्णा नदीच्या प्रदूषणाचा सोबत कृष्णेच्या पुराचा देखील प्रश्न या महानगरपालिकेसमोर आहे. दरवर्षी कृष्णेच्या पुरानं होणारं नुकसान हे राज्यभर चर्चेचा विषय ठरतं. वाढत्या लोकसंख्येमुळे पायाभूत सुविधांवर ताण येतोय, ज्यात सुधारणा आणि वाढ करण्याची गरज आहे. शहरामध्ये शहरी रोजगार निर्माण करणं, सांगली, मिरज, कुपवाड ही महानगरपालिका म्हणून एकत्र असली तरीही ही 3 वेगवेगळी शहरं आहेत. त्यामुळे शहर म्हणून या 3ही ठिकाणच्या समस्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या आहेत. तुम्हाला काय वाटतं, या निवडणुकीत सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेत कोणाची सत्ता येईल? मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या आवडत्या TOD मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.